सुपर 8च्या शेवटच्या 2 सामन्यांकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष होतं, कारण सुपर 8च्या पहिल्या सामन्याने आपल्या सगळ्यांनाच धक्का दिलेला होता. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने मोठ्या पराभवाचा दणका दिल्याने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना सुद्धा डू ऑर डाय झालेला होता. दुपारच्या वेळेला भारतीय संघाला जरा थोडंसं हायसं वाटलं, कारण दक्षिण आफ्रिकेने त्यांचा विजयरथ चालू ठेवला. त्याचं भारतीय संघाला कौतुक होतं, कारण वेस्ट इंडिजने आजचा सामना जिंकला असता तर भारतीय संघाच्या अडचणी किंवा आव्हानं ही अजून वाढली असती. सुदैवाने दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला. जसा भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला तसाच वेस्ट इंडिजला दिला. त्यामुळे भारतीय संघ एका अर्थाने फोकस्ड होऊन चेपॉक मैदानावरती उतरला, कारण ध्येय समोर स्पष्ट होतं की झिम्बाब्वेला मोठ्या फरकानं हरवायचं. त्यातनंही सिकंदर रजानी नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंग करायला दिली. वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी ही चूक केलेली होती. भारतीय संघाने संघात अपेक्षित 2 बदल केले होते. संजू सॅमसन, अक्षर पटेलला संघात घेतलं होतं. रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदरला बाहेर ठेवलं होतं. आणि जे मी प्रिव्ह्यू मध्ये अंदाज वर्तवलेला होता की सलामीला अभिषेक शर्मा सोबत संजू सॅमसन येईल, तसंच झालं.